चौक पोलीसजवळ सातपुडा ऑटोमोबाईल देखील अतिक्रमणात आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्तांनी आरोप केला आहे की तुम्ही तोंड बघून कारवाई करत आहे. तसं काहीच नाही आहे. मी महापौर आहे जळगाव शहराचं. माझं म्हणजे एम आहे की जे अतिक्रमण रस्त्यावर बसलेलं आहे, म्हणजे वारंवार मी सांगत असते की मेन रस्ते जे आहे ते मोकळे केले पाहिजे. त्यामुळे ती कारवाई मी ते करत आहे. आणि हे करत असताना जे माझ्यावर जो आरोप केला आहे तोही चुकीचा आहे. मी त्यांना सांगितलेलं आहे की जसं आमच्या SP सरांकडे मीटिंग झाली होती, त्यात कलेक्टर साहेब होते, आमदार साहेब होते, तेव्हाही आमचा विषय झालेला होता की जेही सर्कलचे चौकामधले जे अतिक्रमण असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. हे कलेक्टर साहेबांनी, आमदार साहेबांनी आणि सर्वांनी सांगितलेलं होतं. नाहीचे डिपार्टमेंट इथे होतं. हे जे तुम्ही सातपुडा ऑटोमोबाईल्स आणि ते जे तो साईड रोड आणि ते म्हणतात तो नाहीच्या अंदर येतो. त्याच्यामुळे नाहीच्या टीमला तेव्हाच त्यांनी आदेश दिलेले होते की तिथलं जे सर्व रोड आहे आणि ते चेक करावे, त्याचं लेंथ मोजून त्यांना रीतसर कारवाई करण्यात यावी. हे तिथेच ठरलेलं होतं. त्याचं फॉलोअप मी सुद्धा घेऊन राहिलेली आहे. परवा मी अमोल पाटील सरांना फोनही केला होता की याचा कुठपर्यंत ही कारवाई गेलेली आहे. तर 2 दिवस कालची सुट्टी असल्यामुळे अमोल पाटील सरांना मी आता ऑफिसमध्ये बोलवलं आहे. राहुल पाटील सर नाहीचे तेही येणार आहे. तर ते म्हटले की तिथे रीतसर जाऊन आम्ही सर्व मोजमाप करूया आणि दोघी साईडचे जे सर्व्हिस रोड आहे ते मला मोकळे करून द्यायचे आहे. तिथे अपघात तुम्ही बघत असाल तर खूप होता. तो एक तर सर्कल आहे तोही खूप मोठा सर्कल टाकलेला आहे. तर अजिंठा चौफुलीपासून काशीनाथ चौकपर्यंत सर्व्हिस रोड तुम्ही बघाल तर मिसिंग आहे. दोघी साईडला कुठे आहे कुठे नाही आहे. तर माझा हाच प्रयत्न आहे की दोघी साईडला मला सर्व्हिस रोड हे करून द्यायचे आहे. पण ती कारवाई आम्ही महापालिका नाही करू शकत. ती पहिले रीतसर नोटीस ही नाहीला द्यावी लागणार आहे. नाहीने ती नोटीस दिली की नोटीस दिल्यावर त्या अनुषंगाने मग आम्ही कारवाई करूया, म्हणजे अतिक्रमण विभाग ही कारवाई करेल. ते 2 स्टेडियमजवळ तुम्ही अवैध नळ कनेक्शन काढलं होतं, त्याच्यावर काही कारवाई केली का आपण? नाही, त्याचंही मी फॉलोअप घेते. 2 दिवस मी इथे नव्हते. मी माझ्या प्रशिक्षण वर्गास गेलेले होते आणि काल ईदची सुट्टी होती. मी आज आलेली आहे. मी सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांनाही बोलवलं आहे. ते कुठे बाहेर गेलेले आहेत ती माहिती घेऊनही अगर तो म्हणजे नळ कनेक्शन ते असंच त्यांनी घेतलेलं असेल परमिशन न घेता तर ते काढण्यात येईल आणि परमिशन असेल तरच ते तिथे राहील किंवा परमिशन नसेल तर ते नक्की मी तिथून काढून घेईल. ताई, असंच एक आकाश